दुधीला नाक मुरडणारे देखील आवडीने दुधी खातील इतका स्वादिष्ट आज आपण दुधीचा नाश्ता इथे तयार केलेला आहे। नारळाच्या चटणीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता। शिवाय मुलांना टिफिनलाही तुम्ही हा नाश्ता देऊ शकता, कारण एकदम सॉफ्ट हा तयार होतो, त्यामुळे दिवसभर हा सॉफ्ट राहतो आणि ह्यात भरपूर आपण भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे हा मस्त असा नाश्ता एकदम स्वादिष्ट तयार झालेला आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी दुधी घेतलेला आहे आणि मस्त कवळा दुधी घ्यायचा आहे। या रेसिपीसाठी आपल्याला दुधी घेताना तो कवळाच दुधी घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने। तर आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं, यामध्ये मी 1 कप रवा घेतलेला आहे। हा जाड रवा आहे, जो आपण उपमासाठी वापरतो तोच रवा आहे। यामध्ये मी एक उकडलेला मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याच्या आपण बारीक फोडी करून यामध्ये घालणार आहोत। उकडलेल्या बटाट्यामुळे हा नाश्ता जो आहे तो मस्त असा सॉफ्ट तयार व्हायला मदत होते। इथे मी 5 हिरवी मिरची घेतलेली आहे। ही तिखट मिरची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। तर ह्या मिरच्या मी तोडून घालते। यानंतर ह्यामध्ये मी पाव कप दही घेतलेला आहे। यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट। तर इथे मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। त्याऐवजी तुम्ही आलं आणि लसूण पण वापरू शकता। पाव कप मी इथे पाणी घातलेलं आहे आणि पाणी आवश्यकतेनुसार आपण इथे वापरणार आहोत। तर इथे मी एक स्मूथ बॅटर तयार करून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये आपण ह्याला काढून घेऊया। आता इथे हे बॅटर तयार करण्यासाठी ह्या कपाने मी 3 वेळा पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 3/4 कप मला पाणी लागलेलं आहे, म्हणजेच पाऊण कप मला पाणी लागलेलं आहे। त्यानंतर इथे आपण दुधी किसून घेतलेला आहे। दुधीची साल काढून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला आणि दुधी किसून घेतलेला आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर ह्यामध्ये भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही फक्त दुधीचा नाश्ता इथे तयार करून घेऊ शकता, पण दुधीसोबतच मी इतरही भाज्या ह्यामध्ये घालणार आहे, किंवा घरामध्ये ज्या भाज्या असतील ज्या तुमच्या आवडीच्या असतील त्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता। तर आता इथे मी घेतलेला आहे कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। यानंतर ह्यामध्ये मी मक्याचे दाणे उकडवून घेतलेले आहेत, अर्धी वाटी ते घेतलेले आहे। त्यानंतर एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, एक छोटं गाजर बारीक किसून घेतलेला आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। तर ज्या भाज्या तुम्हाला आवडतील किंवा ज्या घरात असतील त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता, किंवा भाज्या नाही वापरल्या तरीसुद्धा चालू शकेल। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा भाज्या वापरल्यामुळे काय होतं, मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार होतो, भाज्या आपल्या पोटामध्ये जातात। तर हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये काही आपण मसाले घालणार आहोत। इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, धणा पावडर घेतलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ जे आहे ते आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं पीठ तयार करायचं आहे। तर इथे हे आपलं पीठ तयार झालं। आता ह्याला चांगलं चटपटीतपण आणण्यासाठी एक फोडणी तयार करूया आपण। तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, अर्धा चमचा ह्यामध्ये मोहरी घातलेली, मोहरी छान तडतडली पाहिजे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि थोडंसं हिंग घालूया चिमूटभर। यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घातलेली आहेत आणि मस्त अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे। आता ही फोडणी जी आहे ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि मग आपला नाश्ता जो आहे तो अगदी चटपटीत स्वादिष्ट तयार होईल। तर दुधी न खाणारे देखील आवडीने खातील इतका हा स्वादिष्ट नाश्ता तयार होतो। आता सर्व फोडणी आपण ह्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिसळून घेऊया। आता हे बॅटर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा बेकिंग सोडा। जर तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर नाही घातला तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता। त्यावर मी अर्धा लिंबू पिळलेला आहे, त्यामुळे बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होईल आणि आपला नाश्ता जो आहे तो चांगला मस्त असा फुलून येईल। तर हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण नाश्ता बनवणार तेव्हाच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। इथे मी कढई घेतलेली आहे आणि ह्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे। आता चांगला आकार यावा म्हणून मी ही कढई घेतलेली आहे। तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता, पॅनवर सुद्धा हे तयार करून घेऊ शकता। तर खालच्या तळाचा जो आकार आहे तेवढ्याच आकाराचा हा नाश्ता तयार करायचा आहे, त्यामुळे मी हा पॅन वापरलेला आहे। आता ह्यावर आपण 1.5 पळी
हे पीठ घातलेलं आहे आणि चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाड ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. मध्यम आचेवर ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर किंवा वरची बाजू जी आहे ती चांगली कोरडी होईपर्यंत आपल्याला हे झाकण यावरच ठेवून द्यायचं आहे. दुधी चांगला शिजू द्यायचा आहे आणि उलटण्या अगोदर त्याच्यावर तेल घालायचं आहे, म्हणजे दुसरी बाजू पण आपल्याला चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर हे उलट केलेलं आहे. याला तुम्ही चिला म्हणू शकता किंवा उत्तप्पम म्हणू शकता. या पद्धतीचा हा नाश्ता आहे. तर आता बघा, मस्त असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे. अगदी स्वादिष्ट लागतो, एकदम स्मूथ आहे आणि इथे दोन्ही साईडने मी खरपूस याला भाजून घेतलेला आहे. चला तर मग आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे आपण प्लेटमध्ये ह्याला काढून घेतोय. एकदम सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो, त्यामुळे पॅनच्या साह्यानेच आपण ह्याला प्लेटमध्ये काढलेला आहे. आणि पहा किती मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे, अगदी स्वादिष्ट लागतो. चला तर मग याच पद्धतीने मी आता हा सर्व नाश्ता तयार करून घेणार आहे. बनवायला अतिशय सोपा, झटपट तयार होणारा, घरच्याच साहित्यात तयार होणारा, शिवाय भरपूर भाज्यांनी युक्त असा हा मस्त दुधीचा नाश्ता आज आपला इथे तयार झालेला आहे. तर एकदा जरूर ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.